नागपूर शहर एका नव्या दिशेने जात आहे आणि हे दिशा आपल्या सगळ्यांच्या निर्णयांवर कसा परिणाम करणार आहे हेच आज आपण समजून घेणार आहोत. आपण नागपुरात घर पाहतो, पण एक विचार कधी केला आहे का की आज आपण जिथे गुंतवणूक करतोय तो परिसर, तो भाग 10 वर्षांनी नेमका कसा दिसेल? नागपूर शहराची वाढ आपल्या डोळ्यासमोर होतीये आणि त्यासोबतच वाढणारी गर्दी, वाहतूक कोंडी हा आपला रोजचा अनुभव बनला आहे. आता याच समस्येवर उत्तर म्हणून एक मोठी योजना शहरात आकार घेत आहे. तर ही योजना आहे नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची. चला समजून घेऊया की ही योजना नेमकी आहे तरी काय. या फेज 2 ची एकूण लांबी आहे 43.8 किलोमीटर आणि या मार्गावर असणार आहेत 32 नवीन स्टेशन्स. म्हणजे शहराचे अनेक नवीन भाग आता थेट मेट्रोने जोडले जाणार आहेत. या पूर्ण प्रोजेक्टसाठी जो खर्च अपेक्षित आहे तो आहे 6,708 कोटी रुपये. हे फक्त कागदावर नाहीये. बघा, जानेवारी 2019 मध्ये ही योजना जाहीर झाली. मग डिसेंबर 2022 मध्ये याचं भूमिपूजन झालं आणि महत्त्वाचं म्हणजे एप्रिल 2023 मध्ये या कामासाठी निधीला सुद्धा मंजुरी मिळाली आहे. आणि आता काम जमिनीवर सुरूसुद्धा झालंय. आपण आधी ऑरेंज लाईनच्या कामाची प्रगती पाहूया. सध्या जे काम वेगाने सुरू आहे ते आहे मार्ग 1A वर, म्हणजे खापरीपासून बुटीबोरी MIDC पर्यंत. हा मार्ग आहे साधारण 18.5 किलोमीटरचा आणि यावर 10 नवीन स्टेशन्स असणार आहेत. आता या मार्गावर एकूण 612 पिलर्स उभे करायचे आहेत. त्यापैकी आतापर्यंत 188 पिलर्सचं काम पूर्ण झालंय. म्हणजे बघा, जवळपास 30% जास्त काम पुढे गेलं आहे. आता स्टेशन्सची काय परिस्थिती आहे? तर एकूण 10 पैकी 9 स्टेशन्सचं काम सुरू झालं आहे आणि यातही इको पार्क स्टेशन आणि नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल स्टेशनचं स्लॅबपर्यंतचं काम पूर्ण झालं आहे. ही एक जमिनीवर दिसणारी प्रगती आहे. तर हे झालं ऑरेंज लाईनबद्दल. आता यासोबतच ॲक्वा लाईनचा सुद्धा विस्तार होतोय आणि या सगळ्याचा मिळून शहरावर काय परिणाम होणार आहे ते आपण पुढे पाहूया. हे जे आकडे आपण पाहतोय यातून एक गोष्ट स्पष्ट होतीये. ऑरेंज लाईन आणि ॲक्वा लाईनच्या विस्तारामुळे कन्हाण, हिंगणा, ट्रान्सपोर्ट नगर असे शहराच्या चारी कोपऱ्यामधले भाग थेट जोडले जाणार आहेत. हे फक्त किलोमीटर किंवा स्टेशनचे आकडे नाहीत. हा शहराच्या भविष्याचा एक नकाशा आहे. अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर ही एक योजना संपूर्ण नागपूर शहराला चारी दिशांनी जोडणार आहे. उत्तरेला कण्हाणपर्यंत, दक्षिणेला बुटीबोरीपर्यंत, पूर्वेला ट्रान्सपोर्ट नगरपर्यंत आणि पश्चिमेला हिंगणापर्यंत. म्हणजे अख्खं शहर एकाच नेटवर्कमध्ये येणार आहे. आता ही सगळी माहिती तर खूप महत्त्वाची आहे, पण कोणताही निर्णय घेण्याआधी ही माहिती आपण स्वतः कशी तपासायची हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. चला ते पाहूया. पहिली पायरी, शहराचा जो अधिकृत डेव्हलपमेंट प्लॅन असतो म्हणजे DP मॅप, तो मिळवा. मग त्या नकाशावर आपली जागा नक्की कुठे आहे ते शोधा. तिसरं म्हणजे हा जो मेट्रोचा मार्ग आहे तो आपल्या जागेजवळून जातोय का हे शांतपणे तपासा. आणि सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्यक्ष त्या जागेवर जाऊन एकदा खात्री करा. ठीक आहे, आता निर्णय पक्का करण्याआधी काही मुद्दे आहेत जे आपण लक्षात ठेवलेच पाहिजेत. नेहमी फक्त कागदपत्रांवरच विश्वास ठेवा. जागेचं झोनिंग नक्की काय आहे, तिथे रस्त्यासाठी काही आरक्षण आहे का, हे सगळं तपासून घ्या. कोणी तोंडी काही आश्वासन देत असेल किंवा बाजारात काही अफवा असतील तर त्यावर अवलंबून राहू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, निर्णय घेताना कधीही घाई करू नका. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जर आपल्याला शहराची वाढण्याची दिशा नीट समजली तर आपले निर्णय सहसा चुकत नाहीत. शहराच्या वाढीबद्दलची अशीच विश्वासार्ह आणि सखोल माहिती हवी असेल तर अर्बन ग्रोथ इंडिया हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.